नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे आणि सर्वात अगोदर माहिती तुम्हाला देतोय त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालयाची तुमची शिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक, स्टेनोग्राफर यांची जाहिरात आलेली होती. त्याबद्दल आज ऑफिशियल वेबसाईटवरती महत्त्वाची अपडेट आलेली आहे. प्रोसेस मित्रांनो सुरू झालेली आहे. तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट भरतीबद्दल मित्रांनो एका पदाबद्दल माहिती आलेली आहे. आता स्टेनोग्राफरबद्दल इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट आलेली आहे. याच्यानंतर मित्रांनो लगेच आपली क्लर्क आणि शिपाई हमालची देखील माहिती मित्रांनो प्रसिद्ध होईल. बरेच विद्यार्थी कमेंट करून रोज विचारत होते की सर जिल्हा न्यायालयाबद्दल काय अपडेट आहे. तर मित्रांनो आजच्या तारखेचं ही अपडेट प्रसिद्ध झालं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस स्टेनोग्राफर पदासाठी सध्या मित्रांनो नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्यांनी स्टेनोसाठी अप्लाय केले त्यांच्यासाठी. तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. शिपाई हमालला केलाय की क्लार्कला किंवा स्टेनोला. तर बघा आता स्टेनोची माहिती आली मित्रांनो. शिपाई हमाल आणि क्लार्कबद्दल देखील थोड्याच दिवसामध्ये थोड्याच वेळेनंतर मित्रांनो किंवा एक दोन दिवसामध्ये देखील काहीतरी मित्रांनो याची प्रोसेस नक्की होऊ शकते. कारण की आता प्रक्रिया जी आहे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. म्हणजे यांची प्रोसेस मित्रांनो सुरू आहे. कारण की बरेच विद्यार्थी मला कमेंट देखील करत होते की सर ही भरती कॅन्सल झाली की काय. तर मित्रांनो तसं काही नाही, याची प्रोसेस सुरू आहे मित्रांनो. तर पहिलं अपडेट जे आहे या ठिकाणी आज आलेलं आहे खूप दिवसानंतर मित्रांनो स्टेनोग्राफर या पदाबद्दलचं. तर त्याचं अपडेट काय आहे अगोदर आपण पाहूया आणि नंतर बाकीची माहिती देखील बघूयात. तर बघा काय म्हटलं आहे, इट इज हेअर बाय पब्लिश द डिस्ट्रिक्ट कोर्ट वाईज इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3. द कॅन्डिडेट शॅल फॉलो द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स. तर बघा याच्यामध्ये स्टेनोग्राफर 3 ग्रेड 3चं जे पद आहे त्याचे मित्रांनो डिस्ट्रिक्ट वाईज जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत टायपिंग टेस्टसाठी त्यांची लिस्ट दिलेली आहे. पहा त्यांनी आता या पदाची मित्रांनो काय होती, एक्झाम घेण्यात आलेली नव्हती. ठीक आहे, डायरेक्टली मित्रांनो यांचं काय आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा प्रत्येक पदावाईज त्यांनी लिहिलेलं आहे की स्टेनोग्राफरची एक्झाम होणार नाही, डायरेक्टली इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट लावली जाणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पहा या ठिकाणी लघुलेखक 3चं इंग्रजी आणि मराठीचं मित्रांनो या ठिकाणी तुमचं श्रुतलेखन म्हणजे टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर काय म्हटलं, टू डाउनलोड द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट तुमचं यासाठी टायपिंग टेस्टसाठीचं मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 15 मे पासून ते 21 मे 2024 पर्यंत मित्रांनो तुमचा लॉग इन ID पासवर्ड जो क्रिएटेड केलेला आहे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना या ठिकाणी TCS द्वारे तुम्ही जे फॉर्म भरले होते. पहा इथून तुम्हाला मित्रांनो TCSचा फॉर्म तुम्ही भरलेला असेल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता. आणि तुमचं मित्रांनो हॉल तिकीट आणि ॲप्लिकेशन फॉर्म देखील तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. लिंक दिली आहे पहा या ठिकाणी, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देतोय मी. त्यानंतर म्हटलं ती त्यांनी की सबमिट द 2 प्रिंटआउट्स ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. 2 प्रिंटआउट तुम्हाला तुमच्या फॉर्मच्या आणि ॲडमिट कार्डच्या कॉपीज ज्या आहेत दोन या ठिकाणी मित्रांनो कलर कॉपीज ज्या आहेत 2 कलर प्रिंट्स फोटोज आणि 2 तुमचे कलर फोटोग्राफ्स तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताना अपलोड केले होते ते तुमच्या रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये आता काय करायचे तुम्हाला सबमिट करायचे आहेत. तर त्याच्यासाठी काय आहे 15 मे पासून ते 21 मे पर्यंत सबमिट करायचे. ज्यांनी स्टेनोला अप्लाय केले त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही अर्जंट माहिती आहे. त्यांनी या ठिकाणी हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या जिल्हा न्यायालयामध्ये नेऊन द्यायचे आहेत मित्रांनो. आणि नंतर तुमचं आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ द ॲडमिट कार्ड द कन्सर्न्ड डिस्ट्रिक्ट कोर्ट विल बी रिटर्न 1 कॉपी ऑफ द ॲडमिट कार्ड बाय अफेक्सिंग द फोटो अँड ऑप्टनिंग द सिग्नेचर मेन्शन देअर. तर पहा मित्रांनो, तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये गेलात हे डॉक्युमेंट घेऊन की तिथं तुम्हाला एक ॲडमिट कार्ड परत तुमचं भेटणार आहे ज्याच्यावरती साईन वगैरे तुम्हाला देऊन ते देतील. त्याच्यानंतर द फॉलोइंग फॉन्ट्स विल बी यूज्ड फॉर टायपिंग टेस्ट. तुमची टायपिंग टेस्ट जी होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कुठला फॉन्ट यूज होणार आहे ती देखील माहिती त्यांनी दिली आहे. पहा क्लर्कची देखील अशीच माहिती तुम्हाला येईल की क्लर्कसाठी कुठला टायपिंग फॉन्ट असेल. तर बघा इंग्लिशसाठी कुठला फॉन्ट वापरणार ते एरियल किंवा मित्रांनो द टाइम्स न्यू रोमन किंवा बिटस्ट्रीम सेंटर ह्या 3 पैकी कुठला एक टायपिंग फॉन्ट ते वापरतील. 3 फॉन्ट त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर मराठीसाठी कृतीदेव 55 हा टायपिंग फॉन्ट या ठिकाणी वापरला जाणार आहे. त्यानंतर खाली म्हटलं द कॅन्डिडेट सेल फ्रिक्वेंटली चेक द नोटीस बोर्ड ऑफिशियल वेबसाईट रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट्स फॉर द रेग्युलर अपडेट. आता प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवरती देखील हे अपडेट तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये टायपिंग टेस्ट कधी होईल त्याचं त्यांनी वेळापत्रक अजून दिलेलं नाही. फक्त हे ॲडमिट कार्डबद्दल तुमचं दिलेलं आहे. 21/5 पर्यंत तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड घ्यायचे आहेत मित्रांनो याचे आणि त्याच्यावरती मग सर्व तुम्हाला माहिती असणार आहे. ॲडमिट कार्ड देखील तुम्हाला कधी भेटतील याचे आता टायपिंग टेस्टचे 15 मे पासून तुम्हाला ॲडमिट कार्ड याचे भेटणार आहेत. तर स्टेनोग्राफरसाठी पहा खाली जर आपण बघितलं तर ही डिस्ट्रिक्ट वाईज प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला काय आहे इथं इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट पाहायला भेटेल. पहा जसं की या ठिकाणी अहमदनगरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं हे कॅन्डिडेट सर्व इलिजिबल आहेत. यांना लॉग इन करून
तुमचं ॲडमिट कार्ड आणि तुमचा फॉर्म डाउनलोड करून तुमच्या जिल्हा न्यायालयामध्ये मित्रांनो सबमिट करायचं आहे आणि तिथून तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती मित्रांनो आज प्रसिद्ध झालेली आहे. इतर पदांबद्दल जशी माहिती येईल तशी तुम्हाला लवकरात लवकर मित्रांनो शेअर केली जाईल. सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला दिली आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की हा चॅनल पोहोचवा, जेणेकरून त्यांना सर्व अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.